हाय, मी गौरी. आज आम्ही चाललोय रानात सगळेजण मिळून. कशासाठी चाललोय का अक्का? बिर्याणी करण्यासाठी. चला तर मग तुम्हाला पण दाखवतो आम्ही कशी चुलीवर शेतात बिर्याणी बनवतो. रस्त्याने जाताना दिसले मग हे रामफळाचं झाड. खूप रामफळ होती त्याला, पण काही रामफळं घेतली आणि परत निघालो. काहीच मी एवढं लांब पाय पाय आलोय आणि आम्हाला न्यायला पण, अरे आम्हाला वाटलं आम्हाला घ्यायला आली. बापरे, चला. काहीच कसलं डेंजर आहे बघा. आणि एकतर ना इकडे वाघ सुटलेले आहेत. ते ना लाईटचं काम चालू आहे. बापरे, किती रिस्की आहे काम. शेतात येण्याचे ना खूप जास्त फायदे आहेत. इथे वांग्याची झाडं आहेत, मिरचीची झाडं आहेत आणि ना इकडं कोथिंबीर पण आहे साईडला. बापरे, चला मग आपण कोथिंबीर घेऊ थोडी बिर्याणीसाठी, ताजी ताजी. ते ना अख्खी सगळी ना मेथी आहे. बापरे, तिला बिर्याणी खायची आहे ना, त्यासाठी मस्त कोथिंबीर उपटायचं काम चाललंय. गाईज, हीच कोथिंबीर जर विकत घ्यायला लागलं ना तर मोजून असते, आणि आपल्या शेतात जर असेल ना आपण कितीही घेऊ शकतो. इथे झाड आलं बघा, 2-2 पपया आहेत, पिकलेल्या आहेत. इथे बघा पपई 2-2 काढून घेतलेत. हे बघा एवढी कोथिंबीर घेऊन त्यात पपई आहे, कशी चालली आहे बघा. बापरे, इकडे बघा गायफात खूप जास्त आहे, तुमच्याकडे पण आहे. हे कदाचित बघायला भेटतं, आता जास्त बघायला नाही भेटत. मी तर खूप दिवसांनी बघते, कारण खूप दिवसांनी शेतात आलोय ना, त्यामुळं. काहीच बरं, इथे काका भेटले होते, मग त्यांना म्हटलं चला आम्हाला सोडवायला. मग ते सोडवायला आले आम्ही आणि इथं माझं बाळ, जसं काय मी खूप दिवसातून भेटते त्याला, असं पळत आलं होतं. पण गेलो आम्ही जायच्या आधीच तिथे बिर्याणीची खूप तयारी झाली होती. मग गेलो, नंतर तिथे सगळं चिकन बिकन स्वच्छ धुवून साफ करून व्यवस्थित. आणि एकतरी नमुना असतो की जो फोन घेऊन बसलेला असतो. ही आहे आमच्या शेतातली विहीर. त्या विहिरीवरचा मस्त असा व्ह्यू घेतला. आणि विहिरीचं पाणी खराब आहे ना, त्यामुळं मम्मीचं दुसरीकडून मोटर चालू करून बिर्याणीसाठी भाजीसाठी पाणी घ्यायचं काम चालू होतं. खूप मस्त व्ह्यू होतं तिथे. मम्मी इथं पाणी घेत होती आणि बाकीची आमची सगळी चिल्लर पार्टी, त्यांची तर खूप मस्ती चाललेली. खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी. त्यानंतर मग चिकन बिकन स्वच्छ धुवून मॅरिनेट करायला ठेवलं. टंटानं वाजलं, मटानं शिजलं, उसजनी रस्सा वाट. हा लय मस्त. इथं चिकनला मॅरिनेट करायचं काम चाललंय. हळद, मीठ, हे वेगळं, याची बिर्याणी, याचा रस्सा. मग इथे तोपर्यंत काकींनी चूल पेटून घेतलेली. चूल पेटवली, पातेल्याला माती लावून घेतली. मग त्यात मस्तपैकी कांदा, खडे मसाले टाकून कांदा मस्तपैकी परतून घेतला. तर कोशिंबिरीची तयारी चालू आहे. आणि इथे आमची चिल्लर पार्टी, त्यांचा जीव केवढा आहे आणि करतात काय पाण्याच्या झाडसोबत खेळत होते. त्यानंतर मग इथे कांदा परतला, त्यात मग आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून मस्तपैकी ते पण सगळं परतून घेतलं. कांदा ते परतेपर्यंत मस्तपैकी इकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं, मसाल्यांची तयारी करून ठेवली. मग चिकन मसाले सगळे एकत्र फ्राय करून घेतलं, चांगलं थोडंसं शिजवून घेतलं. त्यामध्ये स्वच्छ तांदूळ धुवून टाकून ते पण मिक्स करून घेतलं. इथे आपली बिर्याणी तयार आहे. मम्मीने काकीने मिळून इथं मस्तपैकी चुलीवरची गरम गरम भाकरी बनवली, चिकनचा रस्सा बनवला. त्यानंतर सगळ्यांनी घेतलं जेवण करायला. असं खूप कधीतरी सगळेजण एकत्र येतात. मस्तपैकी सगळ्यांनी जेवण केलं. आणि माझा तरी उपवास असल्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळं माझ्यासाठी मटकीची भेळ बनवलेली, असं काहीतरी मेनू होता. बाजरीची भाकरी, कोशिंबीर, चिकनचा रस्सा आणि बिर्याणी. आणि त्यात तितक्यात पप्पांनी सांगितलेलं की विहिरीवरचं सोलर बंद करूया. मग सोलर बंद
सोलर बंद केला आणि तसंच गेलो पुढे. इथे काटा त्याने चिमणीचं घरट होतं, ऊस तोडणी चालू आहे त्याच्यामुळे निम्मा ऊस तोडून नेलेला. मग गेलो ते समोर दिसते का तिथं आमची ती चिंचेची बाग आहे, मग त्या चिंचेच्या बागात गेलो. तिथनं मस्त थोड्या चिंच आणल्या. चिंचा अजून कच्च्याच होत्या पण काही घेतल्या. आजचा दिवस खूप सुंदर व खूप भारी गेला. असा होता आजचा माझा दिवस. बाय.